नमस्कार. PMG मराठी रेसिपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत शेपूची भाजी. एक पेंडी शेपू घेतली आहे. त्याला तोडून मी 2 वेळेस स्वच्छ धुवून शेपूला बारीक कट करून घेतले आहे. हिरव्या भाज्याला कट करून ठेवायचं नसते. शेपूच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. पचनक्रिया सुधारते. गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास कमी होतो. हाडे मजबूत होतात. आवश्यक खनिजे चांगल्या प्रमाणात असतात. हाडाची घनता वाढण्यास मदत होते. शरीराची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आता न टाइम वेस्ट करता आपण शेपूची भाजी बनवायला सुरुवात करूया. पॅन कढई गरम करायला ठेवूया. आपला पॅन कढई गरम झाला आहे. 1.5 चमच तेल टाकले आहे. तेल आपला गरम होऊ देऊया. तेल छान गरम झालं आहे. मोहरी 1 चमच टाकूया. जिरे 1 चमच टाकूया. मोहरी जिऱ्याला छान परतून घेऊया. आपली मोहरी जिरे छान कळले आहेत. एक मोठा कांदा चिरून घेतलेला टाकूया. कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. आपल्या कांद्याला छान सोनेरी कलर आला आहे. गॅस स्लो करूया म्हणजे आपला हळद पावडर जाणार नाही. 1 चमच हळद पावडर टाकूया. त्याला पण छान परतून घेऊया. 7 हिरवी मिरची, 5 लसणाच्या पाकळ्या त्याचा ठेचा करून घेतलेलं आपण फोडणीमध्ये टाकूया. आपण हिरवी मिरची कट पण करून टाकू शकता. मिरचीच्या ठेचाला आपण छान परतून घेऊया. मसुरीची डाळ या चमचनं मी 5 चमच घेतले आहे. डाळीला स्वच्छ धुवून मी अर्धा तास भिजत ठेवले आहे. डाळीमधलं पाणी काढून टाकूया. डाळीमधला पाणी काढून झालं आहे. फोडणीमध्ये टाकूया. डाळीला आपण छान परतून घेऊया. डाळ आपली छान परतून झाली आहे. एक पेंडी शेपूची भाजी स्वच्छ धुवून बारीक कट केलेलं टाकूया. भाजीला आपण छान परतून घेऊया. 5 मिनिटं वाफेवर झाकून ठेवूया. गॅस स्लो करूया. 5 मिनिटं झाले आहेत. आपली शेपूची भाजी कशी झाली बघूया. वाह, किती छान स्वाद येत आहे. त्याला फिरवून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकूया. त्याला व्यवस्थित फिरवून घेऊया. आपली शेपूची भाजी शिजून तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. या पद्धतीनं शेपूची भाजी बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात. मोठे पण आवडीनं खातात. चपातीसोबत खाऊ शकता. भाकरीसोबत खाऊ शकता. टिफिनला नेऊ शकता. या पद्धतीनं शेपूची भाजी बनवून पहा. खाऊन पहा. शेपूची भाजी कशी झाली आम्हाला पण कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या रेसिपीला भेटूया. बाय बाय.